नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर मी आत्ता निघालेली आहे. आज आहे दत्त जयंती. हां आणि मी निघालेली आहे मंदिरामध्ये आणि थोडंसं काम पण आहे बाहेर. तर चला आपण जाता जाता बोलूयात. चला अक्का, बाय बाय माझा हरू. टाटा मम्मा. ये माझ्या बच्चा उकू मुझे शोना पपडा. बाय बाय. तर चला, चल मी येते. तनू, स्टडी करायचं. ओके, हां बाय. आज मार्गशीर्ष पौर्णिमा आणि हा दिवस एक अशा शक्तीचा जिचं रूप 3 देवामधून तयार झालं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर आज आहे दत्त जयंती. तर मित्रांनो, दत्त म्हणजे फक्त देव नाहीत हा. दत्त म्हणजे ती शांतता आहे जी आपल्या मनात हरवलेली असते. दत्त म्हणजे ती बुद्धी जी आपल्या योग्य दिशेला खेचते. आणि दत्त म्हणजे ती शक्ती जी आपल्या लाईफमधल्या गोंधळातून आपल्याला बाहेर काढते. आणि हा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे मित्रांनो. कारण ज्यावेळेस मी दत्तांचे पारायण केले आणि मी 5 पारायण केलेले आहेत, तुम्हाला सांगू शकत नाही मी की किती मोठ्या संकटातून मी बाहेर आलेली आहे. आणि हा एक्सपिरियन्स मी नक्की तुमच्याशी शेअर करेल. तर दत्तात्रयांनी जगाला एक साधी गोष्ट शिकवली. जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक माणूस, प्रत्येक घटना एक गुरु आहे. अगदी वारा, नदी, अग्नी, आकाश, प्राण्यांपासून ते निसर्गापर्यंत 24 गुरु त्यांनी जीवनातून शोधलेत. कारण ज्यांना शांत मन मिळालं त्याच्यासाठी संपूर्ण विश्व एक शिक्षण आहे. दत्तांचा अर्थ डिवोशन नाही हां, फक्त तो म्हणजे सेल्फ कंट्रोल, धैर्य, समजूत आणि मी आणि माझं या पलीकडे जाण्याची शक्ती. दत्त जन्म सोहळ्याची ही वाईब, ही फक्त पूजा नाही हां, हे रिमाइंडर आहे की जिथे इगो संपतो तिथे दत्त सुरू होतात. दत्त जयंती म्हणजे मंदिरात येणं नाही. दत्त जयंती म्हणजे स्वतःकडे एकदा शांतपणे पाहणं. आपण कशासाठी धावतोय, कशाला घाबरतोय आणि आपल्यातील कोणती गोष्ट अजून जागी नाही हे स्वतःला विचारणं. दत्त म्हणजे प्रकाश जो बाहेर नसतो, तो आत चालू करायचा असतो. तर मित्रांनो, मंदिरानंतर आम्ही घरी निघताना आम्हाला हा मेला दिसला. आम्ही तिथे गेलो. हा प्राधिकरणमध्ये आहे. जर कोणी तिथे जवळपास असेल तर जाऊन या. कुर्तीज भैयाचे चुडियाले महंगे असतात है ना. क्या देख, साड़ी, बंगाली साड़ी है ना, बंगाली शिकाट है. कितने का दिखाओ जरा. हाँ हाँ स्कर्ट है का मम्मी. कितने का भैया. 700 का आहे. ये 650 का. ती ऑर्केस्ट्रामध्येच गर्दी आहे मला असं वाटतं. आम्ही इथे रेडीमेड ब्लाऊज घ्यायला आलेलो आहोत. माहिती नाही, मी असाच एक तुक्का मारलाय आहे आतमध्ये. आणि माझ्या मम्मीला नाही भेटला तर ती खतरनाक चिडणार आहे माझ्यावर आता. कहाँ से हो भैया. बनारस, यूपी. इथनंच घेतली नॅशनल ड्रेस गाऊन ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाले. ओ मेगा आहे बघ. ड्रेस मटेरियल. ये पिंक कितने का भैया. ये पिंक वाला 1500 का है. आप कम करोगे क्या. बघा यांना किती जास्त घाई आहे. भैया मेलू. हाँ जी, यहाँ से थोड़ा से वाव, सोफा सेट कवर. काय घेताय तुम्ही. ते मिळेल ना मम्मीला. ते आंबाडा ना.
इतने काले काले बाल, मेरी मम्मी वाइट हो रही है अभी और अचानक पीछे ही काले बाल आ गए। ये अच्छा दिखेगा क्या? थोड़े वाइट बालों वाला भी ये वाला चाहिए बन है ना। कितने के भैया ये फुटमैट? 350 कश्मीर से शायद। आप कहाँ से हो भैया? यूपी। कितने से स्टार्ट है? के खास आदमी है मैडम। तो हमें डिस्काउंट मिल सकता है। मिल सकता है। पापड़ वाला बघा तुमचा। नाही 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 तर जिओची छान आहेत ना, यातलं छान आहेत लाकडाच्या। नाही ग, नाही नाही, तिला कसा हवाय आई? यांच्याकडेच आहे। हे बघ, हे सगळं सागवन लाकूड भेटलं का मम्मा? बघा मध्ये सोडून हा एकटा कुठे बसलाय लागतो। हे बघा, कार्यक्रम अटेंड करायला बसलाय। माझी तेकिकात करतोय। हरी कुठून आला? घुमा घुमा कलून आला शोन पुत। मित्रांनो, आम्ही आता जाऊन आलो मंदिरामध्ये, मेलामध्ये। आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधनं दत्त दर्शन जर तुम्हाला छान छान झालं असेल तर मला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करा। तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।